ठिकाणी एक आकृती दिली आहे आणि ह्या आकृतीवरून काय प्रश्न विचारलाय, खालील आकृतीनुसार संदीपला रमेशपर्यंत जाण्यासाठी किती वेळा डावीकडे वळावे लागेल. बघा संदीपला पुन्हा जायचं रमेशकडे. आता हा डावीकडे विचारलंय, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतील. जसं की संदीपला रमेशकडे जाण्यासाठी किती वेळा वळावं लागेल, डावीकडे उजवीकडे असं नाही, किती वेळा वळावं लागेल असा प्रश्न विचारतील. किंवा संदीपला रमेशकडे जाताना त्याचं तोंड किती वेळा पूर्वेकडे होईल, त्याचं तोंड किती वेळा दक्षिणेकडे होईल, त्याचं तोंड किती वेळा पूर्वेकडे होईल असा प्रश्न विचारले जाऊ शकतील. फक्त काय ना ते शब्दामध्ये बदल करणार ते, पण आपण टेन्शन घ्यायचं नाही, एकदम सोप्या पद्धतीने उत्तर सोडवता येईल आपल्याला. आता बघा डावीकडे वळायचंय आणि एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण वळतो, उजवीकडे वळतो किंवा डावीकडे वळतो, त्यावेळेस नेहमी हे आपण काटकोनातच वळतो. काय करतो, काटकोनात वळतो. त्यामुळं काटकोन त्या ठिकाणी आपल्याला झाला पाहिजे. तर बघा या ठिकाणी सुरुवातीचा जर काटकोन आपण बघितला तर पुढे बघायची गरज नाही, आपलं उत्तर फटश्री तिथंच आलं. काही 2 सेकंदामध्ये उत्तर येते. फक्त दिशाचक्र काढून घ्या तुम्ही. चला आपण या ठिकाणी दिशाचक्र काढून घेऊया. उत्तर यायचं आहे लिंबू पुन्हा आणूया, दत्ताचा नैवेद्य परत आणि हे वाटलं. ओके, दिशाचक्र झालं. या दिशाचक्रावरून आपल्याला पहिलं काटकोन समजला की बाकीचे काटकोन तुम्हाला आले म्हणून समजा. ओके चला. आता संदीप हा बघा कोणत्या दिशेला चालला, इकडे समोरची दिशा कोणती आहे, पूर्व, म्हणजे तो पूर्व दिशेला जातोय, बरोबर. आणि काय विचारलंय, डावीकडे वळला, म्हणजे बघा लक्षात ठेवा कधी पण पहिली दिशा तो दक्षिणेकडे वळलाय. कुठं वळलाय, दक्षिणेकडे. बघा इथून तो खाली वळलाय ना, पहिला काटकोन इथं होतो. हे बघा हे काटकोन असे लक्षात ठेवा, इथं असे काटकोन होत असतात, इथं काटकोन होतो. मग नंतर असा गेला, इथं नाही होत, इथं होतो, इथं होतो, मग असा गेला, इथं होतो, इथं होतो, इथं होतो, इथं होतो, मग नंतर इथं होतो. आता मी तुम्हाला काढून दाखवले, तुम्ही पहिलाच नुसता काढला तरी चालेल. जर ही दिशा जर आपली बरोबर ठरली, डावीकडची बाजू जर ठरली बरोबर, तर आपण मग हे पुढचे काटकोन मोजत जायचे. काय काटकोन काढायची गरज नाही, फक्त पहिला काटकोन काढायचा. ओके, लक्षात ठेवा. म्हणजे ह्या पहिल्या काटकोनाकडे महत्वाचं लक्ष द्यायचं. चला, हा काय करतोय, पूर्वेकडे जाता जाता कुठं वळलाय, दक्षिणेकडे वळलाय. म्हणजे कुठं वळलाय, उजवीकडे वळला. बघा घड्याळाच्या दिशेला वळलाय, दक्षिणेकडे वळलाय, खालची दिशा दक्षिण, दक्षिणेकडे वळलाय म्हणजे घड्याळाच्या दिशेकडे वळलाय, म्हणजे तो उजवीकडे वळलाय. म्हणजे हा जो पहिला काटकोन झालाय हा उजवीकडचा झालाय. कुठला झालाय, उजवीकडचा. आपल्याला काय विचारलाय, डावीकडे किती वेळा वळावं लागेल, म्हणजे आपल्याला हे काटकोन घेऊन चालणार नाहीत. हे काटकोन सगळे कुठले आहेत, उजवीकडचे आहेत. तर आपल्याला डावीकडचे घ्यायचे. म्हणजे आता काय करावं लागेल, आपल्याला त्याच्या विरुद्ध दिशेला जावं लागेल, विरुद्ध दिशेकडून जावं लागेल. म्हणजे इकडे करावं लागेल, मला इकडून जावं लागेल. आता इकडून किती काटकोन आहे, 1 2. आता तुम्ही हे काटकोन नाही काढले तरी चालतात. बघा 1 2 3, बघा इथं तिसरा होतो, इथं 4, इथे 5, हे बघा इथे एक होतो 6, इथे एक होतो 7 काटकोन होतात. म्हणजे तुम्हाला फक्त पहिला काटकोन व्यवस्थित काढायचा आहे की तो पूर्वेकडे येऊन दक्षिणेकडे गेला, म्हणजे घड्याळाच्या दिशेला गेला, म्हणजे उजवीकडे वळला. तर तुम्हाला काय करावं लागेल, हा पहिला काटकोन उजवीकडे आहे, म्हणजे हे ह्या बाजूचे काटकोन तुम्हाला घेऊन चालणार नाही, तर त्याच्या विरुद्ध दिशेचे काटकोन घ्यायचे. म्हणजे 1 2, मग तुम्हाला काय करायचं, विरुद्ध दिशेला जिथे काटकोन तयार होते ते काटकोन सगळे मोजायचे, म्हणजे तो डावीकडे तेवढ्या वेळेस वळला असं उत्तर होणार. तर मित्रांनो लवकरच आपण जून जुलैच्या आसपास ऑनलाईन मोफत क्लासमध्ये भेटणार आहे. तुमच्या सगळ्या शंका असतील, काही मोफत मार्गदर्शन तुम्हाला होणार आहे. तुमच्या अडचणी असतील, प्रश्न कोणते अवघड जातात, ते सगळ्यांचा सराव आपण त्या ऑनलाईन क्लासमध्ये घेणार आहे. तर अवश्य ऑनलाईन क्लासचा तुम्ही लाभ घ्या. आपल्याला त्या क्लासला जॉईन होण्यासाठी कोणती फी द्यायची गरज नाही, सगळं मोफत होणार आहे. फक्त तुम्ही चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, म्हणजे त्याची लिंक तुम्हाला लगेच मोबाईलला येईल. ओके.